नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण आजच्या लोकसत्तामधलं एक महत्त्वाचं आर्टिकल डिस्कस करणार आहोत. चीनच्या इतिहासातून चीनला ओळखा. जयदेव रानडे यांचं हे आर्टिकल आहे आणि चीन भारत संबंध याचे ते तज्ज्ञ आहेत आणि यांनी मांडलेले जे मुद्दे आहेत ते आपण अभ्यासणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे हे आपण आर्टिकल जे आहे आणि त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही टेलिग्राम करता वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुपही आहे, तोही तुम्ही फॉलो करू शकता. या आर्टिकलमध्ये एकंदरच भारत चीनचे जे आधीपासूनचे संबंध आणि एकंदरच चीनची जडणघडण कशी झालेली आहे, त्याच्यातल्या नेत्यांचे जे काही पर्सनॅलिटीज होत्या त्यासंबंधी खूप प्रॉपरली विवेचन आहे. म्हणजे अलिप्त देशांची 1955मध्ये बाडुंग परिषद जी झाली होती है ना, नॉन अलायन्स मुवमेंट जी आहे आपली नाम, तर त्यावेळी चीन आणि भारत हे दोघं जागतिक राजकारणात नौखे देश होते. आणि या परिषदेमध्ये 1955च्या बाडुंगच्या परिषदेमध्ये दोन्ही देशांचे तत्कालीन पंतप्रधान म्हणजे आपले जवाहरलाल नेहरू आणि चीनचे चाऊ एन लाय हे देखील आलेले होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यावेळी जागतिक वलय होतं. एकंदरीत भारताचा जो काही स्वातंत्र्य लढा त्याच्यानंतरचं 1940च्या दशकात ते समोर आले आणि त्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे जागतिक वलय होतं. आणि ते काय करत होते, त्या बैठकीमध्ये त्या परिषदेमध्ये अन्य जे तटस्थ देश होते म्हणजे नामचे जे बाकीचे प्रतिनिधी तिथं होते त्यांची त्या देशांच्या प्रमुखांशी ह्या चीनच्या पंतप्रधानची म्हणजे चाऊ एन लाय यांची ओळख करून देत होते. आणि ओळख करून देत असताना मित्रत्वाच्या नात्याने नेहरूंनी त्यांच्या चाऊंच्या खांद्यावर हात ठेवला आणि चाऊ यांना त्याचा प्रचंड संताप आला होता. त्यांनी तिथं दाखवलं नाही, पण त्यांना ते अपमानकारक वाटलं होतं. त्यांना असं वाटलं की वडीलकीचं नातं दाखवलं बाबा नेहरूंनी आपल्याला, अशा पद्धतीने त्यांनी तो मेसेज घेतला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांनी हे आव्हान म्हणून स्वीकारलं की त्यांच्या सन्मानाला असणारं आव्हान. त्यांनी ही जी घटना होती, ही घटना कम्युनिस्ट चीनचे जे अध्यक्ष होते माओ त्से तुंग यांच्या कानावर पण घातली. माओ त्से तुंग यांनाही तो अपमान वाटला होता आणि त्याच्यामुळं नेहरूंबद्दलचं चीनचं मत जे होतं ते नकारात्मक झालं. तर हा जो इन्सिडंट आहे आंतरराष्ट्रीय राजकारणातला भारत चीनच्या बाबतीत तो खूप महत्त्वाचा आहे. आणि नंतरच्या काळामध्ये चीन बरंच बदललेलं आहे ना. म्हणजे तुम्ही जर बघितलं की त्याची साम्राज्यवादी प्रवृत्ती कायम आहे, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत चीनच्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट की चीनला तुम्हाला समजून घ्यायचं आहे, हे जे चाऊ एन लाय यांचं रानडेंनी उदाहरण दिलेलं आहे हे याच्यासाठीच आहे की त्यांच्या मनात काय चाललं आहे हे ओळखणं फार गरजेचं असतं, पण ते इतकं सोपं नाही आहे. त्यांनी तिथं काहीच दाखवलं नाही आणि नंतर आपल्याबरोबर जे झालेलं आहे आपल्याला माहीत आहे ना, 1962 वगैरे सगळ्या गोष्टी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, चीनचे जे पहिले अध्यक्ष आहेत माओ त्से तुंग हे सत्तेवर ज्यावेळेस आले तेव्हा त्यांनी जुनी वर्गव्यवस्था मोडीत काढली, परंतु चिंगमिंग राजवटीमधला जो विस्तार आणि साम्राज्यवादी मनोवृत्ती होती त्याला धक्का लावला नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे वर्गव्यवस्था जुनी त्यांनी मोडीत काढली, परंतु साम्राज्यवादी प्रवृत्ती, विस्तारवादी प्रवृत्ती हिला धक्का लावलेला नाही आहे, ती तशीच ठेवली. आणि त्याच्या प्रतिमा ज्या होत्या त्याही कायम राखल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तर चीनमध्ये जर तुम्ही एखाद्या कार्यालयात गेलात तर तिथं एका टोकाला कोपऱ्यात कर्मचारी बसलेला असतो आणि आपल्याला त्याच्यापर्यंत जावं लागतं. म्हणजे सिंपल आहे, या कोपऱ्यात आहे, तुम्ही इथून आत केलं की तुम्हाला तिथपर्यंत चालत जावं लागेल. याचा अर्थ एकदम सरळ आहे की तुम्हाला तुमच्या कमीपणाची जाणीव करून देणं है ना. दुसरी महत्त्वाची गोष्ट की माओ त्से तुंग हे जे पहिले अध्यक्ष आहेत चीनचे है ना, कम्युनिस्ट चीनचे पहिले अध्यक्ष, हे कधीही परदेशात गेलेले नाहीत. याचं रिझन पण असं आहे, सिंपल आहे. या उदाहरणावरून तुम्हाला माओंकडं यावं लागेल, ते कुणाकडे जाणार नाही. म्हणजे हे जे जुने सम्राट होते त्यांची परंपरा त्यांनी कायम राखली होती. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस माओ त्से तुंग यांच्या हातात चीन गेला होता, जो कम्युनिस्ट चीन आहे, आणि त्याची अवस्था फार वाईट होती. आणि त्याच्यामुळे ती वाईट कशामुळे होती, तर इतर देशांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे ती झालेली होती. आणि त्याच्यामुळे माओने काय केलेलं होतं की परत अशी परिस्थिती चीनवर येऊ नये याच्याकरता काम करायला सुरुवात केली. त्या काळामध्ये अमेरिका आणि रशिया हे दोन महासत्ता होत्या. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात माओंनी मग बॉम्ब बनवले, ग्रामीण भागात कारखाने सुरू केले. त्यांनी आपले जे विचार होते, त्यांचे माओंचे विचार, ते आंतरराष्ट्रीय स्तरावर जावेत याच्यासाठीची व्यवस्था असावी असं त्यांना वाटत होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांनी 3 राष्ट्रांचं जग अशी संकल्पना मांडली होती. माओची ही संकल्पना फार महत्त्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे की
3 राष्ट्र कुठले? विकसित जग, विकसनशील जग आणि तिसरं जग. आणि या तिसऱ्या जगाचं जे नेतृत्व आहे ते त्यांच्याकडे असेल असं मावो म्हणायचे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हिच्यातच भारत चीन ही स्पर्धा तुम्हाला या तिसऱ्या जगासाठी दिसते. त्याच्यानंतर माओनंतर जे काही नेतृत्व लाभलेलं आहे ते म्हणजे डेंग शिओपिंग हे चीनचे अध्यक्ष झाले माओनंतर. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की जागतिक युद्ध हे अपरिहार्य आहे असं माओंना वाटायचं, पण डेंग यांना तसं वाटत नव्हतं. डेंग यांनी काही गोष्टी क्लिअर केल्या की लष्कराला युद्धासाठी तैनात ठेवण्याची गरज नाही. जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असेल तेव्हा आपण लष्कराला हलवू, पण त्याला कायमस्वरूपी सीमेवर ठेवून राखणं याच्यात काही पॉईंट नाही आहे. सो डेंग यांचं जे योगदान आहे, त्यांनी लष्करी दलांचं आधुनिकीकरण केलं चीनमध्ये, प्रशिक्षणाला प्राधान्य दिलं लष्करी दलाच्या. डेंग यांनी ही फार क्लिअर गोष्ट, मॉडर्नायझेशन ऑफ मिलिटरी. दुसरी महत्त्वाची गोष्ट की संरक्षणाचा जो निधी होता तो आर्थिक विकासाकडे त्यांनी वळवला. दुसरी महत्त्वाची गोष्ट की औद्योगिक शेती क्षेत्रात पण गुंतवणूक केली. आणि राष्ट्राचं हित कसं साधायचं याच्यासाठी 24 अक्षरी तत्त्वज्ञानाचा डेंग यांनी वापर केला. ह्या प्रत्येक अध्यक्षाची एक फिलॉसॉफी आहे स्वतःची, म्हणजे माओची फिलॉसॉफी आहे. ते 3 देश जे आहे, देशांची वर्गवारी, तिसरं जग आणि त्याचं आपण प्रतिनिधित्व करायचं. याच्यानंतर डेंग जे आहे त्यांनी 24 अक्षरी तत्त्वज्ञानाचा वापर केलेला आहे. म्हणजे नजरे आड राहून जगाचे निरीक्षण करायचं, देशाला सुरक्षित ठेवा, शांत राहून देशाची सर्व क्षेत्रातली क्षमता वाढवा आणि शांततेच्या काळात मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा. हा आपल्यासाठी पण एक खूप चांगला मेसेज आहे की शांततेच्या काळामध्ये तुम्ही वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. आता MPSCच्या परीक्षा पुढे गेल्यात, UPSCच्या पुढे गेला. हा काळ जो आहे हा अपॉर्च्युनिटीचा काळ आहे, हा संकटाचा काळ पण आहे, पण त्याच वेळेस या संकटाबरोबर पॅरलली अपॉर्च्युनिटी शोधता आली पाहिजे आपल्याला. ओके, तर हे त्याचं तत्त्वज्ञान होतं डेंगचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की दुसऱ्याला आव्हान देण्यासाठी आपण सशक्त पाहिजे, हे तत्त्व फार क्लिअर होतं डेंगच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर चीनला सक्षम बनवण्यासाठी डेंगने खूप काम केलेलं आहे. त्याच्यानंतर डेंगनंतर जी व्यक्ती आली तिचं नाव आहे हू जिनताओ. आता हू जिनताओ यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकर्तीमध्ये चीननी सबुरीचं धोरण काही प्रमाणात बदललेलं आहे. म्हणजे माऊंच्या याच्यामध्ये जो आक्रमकता होती तर डेंग यांनी थोडंसं सबुरी ठेवली, पेशन्स ठेवले. आता हे परत बदललं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हू जिनताओ यांना किंवा चीन जागतिक नकाशावर जर अति वेगाने सरकला तर त्या केसमध्ये त्याला धोकाही असू शकतो, त्याला अपयश येऊ शकतं. हे लक्षात घेऊन त्यांनी पाऊल कधी मागे घ्यायचं, कसं घ्यायचं, या सगळ्या गोष्टी पण त्यांना फार क्लिअर होत्या. म्हणजे हू जिनताओ यांच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं की दलाई लामा हे चीनसाठी त्रासदायक होऊ लागले हे यांना वाटत होतं असं हू जिनताओ यांना. आणि त्यांच्यामुळे म्हणजे हू जिनताओ तिबेटमध्ये सचिव होते कम्युनिस्ट पक्षाचे, आणि त्याच्यामुळे दलाई लामा आणि त्यांच्याबद्दल त्यांचा जो दृष्टिकोन होता तो नकारात्मक होता. आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक परिस्थितीची जी काही माहिती होती त्यांना तिबेट आणि त्या सगळ्या याच्यावर, त्याच्यामुळे जिनताओ यांनी काय केलं, दलाई लामांना जे आमंत्रण द्यायचे देश त्यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. म्हणजे तुमच्याबरोबर आम्ही व्यापार बंद करू, आयात रोखू, चीनी पर्यटक पाठवणं बंद करू, अशा धमक्या द्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यातून अपेक्षित परिणाम पण समोर आलेत. त्याच्यानंतर जिनताओचं म्हणणं होतं की अमेरिका आणि चीन या 2 महासत्ता आहे, म्हणजे हे स्वतःच ठरवतात की बाबा आपण तिच्यात आहोत. ओके, आणि हे 2 देश जगाचं नेतृत्व करतील. पण अमेरिकेने ते स्वीकारलेलं नाही आहे. अमेरिका आहे शेवटी, है ना. देशातील अटीतटीचा विषय होईल असं पण त्यांना वाटू लागलं होतं. त्याच्यामुळे हिच्यामध्ये हू जिनताओ जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी याच्याबद्दल चर्चा केलेली नाही आहे. तिच्यामुळे चीनचं नुकसान होईल हे त्यांना कळत होतं, है ना. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जिनताओच्या बाबतीत आहे की जरी त्यांनी सबुरीचं धोरण बाजूला ठेवलेलं असलं तरी अतिसाहसवाद जिनताओने टाळलेला आहे नेहमी. दुसरी महत्त्वाची गोष्ट हिच्यामध्ये जी आहे की आत्ताचे जे त्यांचे आहेत की झी जिनपिंग. आता झी जिनपिंग हे जिनताओपेक्षा वेगळं आहे. ह्या प्रत्येक अध्यक्षाची स्वतःची आपली एक टिपिकल फिलॉसॉफी त्यांनी वापरलेली आहे. आता झी जिनपिंग जे आहेत त्यांच्या वडिलांना विजनवासात जावं लागलं होतं. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या आईचा अपमान केला गेला होता, बहिणीची हत्या केली गेली होती. इतके वैयक्तिक धक्के सहन करून जिनपिंग कम्युनिस्ट पक्षात राहिलेले आहेत आणि मानसिकदृष्ट्या अतिशय कणखर असलेला हा नेता आहे. कारण तुम्हाला सगळ्यात जास्त जो डॅमेज असतो तो पर्सनल लाईफमधला डॅमेज तो हलवतो माणसाला. तो जिनपिंगच्या बाबतीत इतका आहे. त्याच्यामुळे मानसिकदृष्ट्या हा माणूस कमालीचा कणखर आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्या मनात काय सुरू आहे त्याच्या चेहऱ्यावर कधी दिसत नाही. ह्या खूप महत्त्वाचं त्याचं एक हे आहे. म्हणजे आपण बघितलं आहे की भारताच्या पंतप्रधानांबरोबर किती भेटी झालेल्या आहेत.
ममलापुरमची भेट जी काही इन्फॉर्मल आहे, त्याच्या आधीची भेट जी आहे वुहानची. पण ह्या सगळ्या ह्याच्यातून आज जे चित्र समोर राहतं तिच्यातून जी जिनपिंग हे प्रकरण काय आहे ते थोडा आपल्याला अंदाज येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की एखादा जर निर्णय त्यांनी घेतला तर तो तडीस नेणारा हा नेता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 2012मध्ये जिनपिंग देशाचे आणि लष्कराचे आणि पक्षाचे प्रमुख बनले. बघा, 2012मध्ये जिनपिंग देशाचे प्रमुख आहे, कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख आहे, लष्कराचे पण प्रमुख आहे. आणि त्याच्यानंतर माओ आणि डेंग यांच्या तिसऱ्या टप्प्यातला जो चीन आहे, नवा चीन, तो दिसायला लागला. चीनला नवीन वैभव, पूर्वीचं वैभव जे होतं ते प्राप्त करून देईल हा मानस घेऊन जिनपिंगनी काम केलेलं आहे. आणि तिथल्या लोकांनाही आता तसं वाटायला लागलेलं आहे. आता चीनचं एक वैशिष्ट्य आहे, चीन काय करतं, त्यांची जी हजारो वर्ष जुनी सभ्यता आहे त्याचा आधार ते घेत असतात, त्यांच्या कल्चरला ते समोर ठेवत असतात आणि तिच्यातूनच त्यांनी लॉंग लास्टिंग जी त्यांची दूरगामी धोरणं आहेत ती तयार केलेली आहे. आता झी जिनपिंग अध्यक्ष झाल्यानंतर 2021पर्यंत चीनच्या एकत्रीकरणाच्या स्वप्नपूर्तीचं ध्येय त्यांनी ठेवलं होतं. आता याला पार्श्वभूमी अशी आहे की ते कम्युनिस्ट पक्षाला पण 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि याच्यामध्ये भारतातला लडाख असेल, अरुणाचल प्रदेश असेल किंवा तैवान अशा वेगवेगळ्या देशांच्या सीमेवरील भूभागांचा समावेश होतो चीनच्या एकत्रीकरणामध्ये, हा ना. तर पक्षाचं जे 19वे काँग्रेस होतं तिच्यामध्ये जिनपिंग यांनी काय केलेलं आहे, अध्यक्षपदावरची कालमर्यादासुद्धा काढून टाकलेली आहे. त्याच्यामुळे ते हयात म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चीनचे अध्यक्ष राहू शकतात याची तरतूद त्यांनी केलेली आहे. काँग्रेसने जवळपास, आणि त्याच काँग्रेसमध्ये त्यांनी 2049पर्यंतचं ध्येय ठरवलेलं आहे. 2020मध्ये 2049पर्यंतचं ध्येय ठरवून टाकलेलं आहे की आपल्याला असं असं करायचं आहे. 2025पर्यंत जगाच्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सर्वात आधुनिक देशांच्या रांगेत चीनला नेऊन बसवायचं आहे. आणि चीननी या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ज्या वेळेस अमेरिकेने त्यांना त्यांचं जे काही टेक्नॉलॉजी आहे अँड्रॉईड संबंधीची की ती वापरायची नाही, त्याच्यावर निर्बंध टाकले कंपन्यांवर, ते स्वतःची तंत्रज्ञान विकसित करून टाकलं. तर ह्या ज्या गोष्टी चीनच्या बाबतीत आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट की 2049पर्यंत चीनला जागतिक राजकारणातला सगळ्यात प्रभावशाली देश बनवणं हे जिनपिंगचं लक्ष आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्या एकतर नव्या चीन निर्माण करेल किंवा ज्या आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की अमेरिकेला जागतिक प्रभुत्वावर मात करण्यात आलेली नाही, तिला शह द्यायचं. म्हणजे या सगळ्या गोष्टींवर चीनचा विचार. आता साधी गोष्ट आहे बघा, WHO, अमेरिका म्हणतो आम्ही बाहेर पडतो, चीननी त्या सगळी सूत्र हातात घ्यायला सुरुवात केली. दुसरी महत्त्वाची बाब, आता आपल्या इथं घुसखोरी का झाली, म्हणजे काय कारण असू शकतं. एक तर चीननी चीन आर्थिक सहयोग मार्गिका जी आहे ना, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, तर ते सुरू केलेलं आहे आणि ती पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बल्टिस्तानमधून जाते. आपण हा मुद्दा आधी ऑलरेडी अभ्यासलेला आहे. आता भारताने त्याला विरोध केलेला आहे. चीनने अक्साई चीनपासून गिलगिट बल्टिस्तानपर्यंत संरक्षणाच्या दृष्टीने आर्थिक गुंतवणूकसुद्धा केलेली आहे. पाकव्याप्त काश्मीर जो आहे, POKमध्ये हेलिपॅड, बोगदे, टनेलसुद्धा बांधलेले आहेत त्यांनी. काराकोरम महामार्ग जो आहे तो त्यांच्या ताब्यामध्ये आहे आजच्या डेटमध्ये. आणि गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी चीन सातत्याने प्रयत्नशील असतो, ही जी गुंतवणूक आहे. आणि हिच्यामध्ये 2015मध्ये जेव्हा CPECची जी त्यांनी घोषणा केली होती, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, किंवा त्यासंबंधी चीननी भारतावर पाकिस्तानची बोलणी सुरू करण्यासाठी काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी दबाव आणलेला आहे भारतावर. या सगळ्या हिच्यामध्ये भारताचं जे काही म्हणणं आहे की म्हणजे भारताने जर चीनचं म्हणणं मान्य केलं तर त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहील असं चीनला वाटतं. कारण भारताने जर ॲक्शन घेतली तर चीनची गुंतवणूक डब्यात जाऊ शकते, है ना, त्या सगळ्या परिसरातली. आणि त्याच्यामुळे हे गलवान खोरं असेल, पँगॉंग लेक असेल, है ना, तर तिथं सैन्याची जमावजमाव त्यांनी केलेली असू शकते. दौलत बेग ओल्डी असेल, सियाचीन असेल, या भूप्रदेशांपर्यंत भारतीय लष्कराचा दळणावळणाचा मार्ग तोडण्याचा चीन प्रयत्न करत आहे. आणि जर असं झालं तर चीनला मोकळं रान मिळू शकतं. म्हणून दौलत बेग ओल्डी आणि सियाचीनचा जो भूप्रदेश आहे तिथं भारताच्या दळणावळणाचा मार्ग काही केला बंद होता कामा नये, याची काळजी भारताला घ्यावी लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये भारताने अनुच्छेद 370 रद्द केलं होतं आणि अक्साई चीन आम्ही परत घेऊ असं सुद्धा भाष्य केलं होतं, है ना. तर त्या हिच्यावर म्हणजे अक्साई चीनच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना चीनला ते वाटलं असेल की आपल्याला काहीतरी हालचाल केली पाहिजे. नेपाळचा जो संबंध आहे बघा, तर नेपाळचं प्रकरणसुद्धा आपण असं म्हणू शकत नाही आपण ते यशस्वीरित्या हाताळलेलं आहे. आता हे जे पंतप्रधान KP शर्मा ओली आहेत
हे कडव्या विचाराचं कम्युनिस्ट आहेत ते, आणि त्याला चीननी पाठिंबा दिला आहे. चीनचा पक्ष कम्युनिस्ट. आणि ह्या सगळ्या याच्यावर सत्ता टिकवण्यासाठी भौगोलिक भावनेचा मुद्दा ऐरणीवर आणला के पी शर्मा ओलीनी. आता याला कसला आधार नाही आहे, परंतु त्यांनी त्यांचा संसदेमध्ये नकाशाच बदलून घेतलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो संसदेत बदललेला नकाशा आहे तो परत आता कोण चेंज करणार ना. तर इथं कुठंतरी भारताने त्यांच्याशी बोलून ह्या गोष्टी वर्क करायला पाहिजे होत्या. तो ठराव जो आहे तो होऊ द्यायला नको होता, परंतु ते होऊन गेलेलं आहे. आणि आता भारताचे जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, नेपाळचं वागणं नक्कीच मैत्रीपूर्ण नाही, आणि भारताने आता नेपाळवर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता अक्साई चीन आपण घेणार आहे, आपण बोललो होतो है ना. म्हणजे कसं असतं ना, जास्त बोलायचं नसतं, तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही. बालाकोट जे आहे, ज्या ठिकाणावर भारताने हवाई हल्ला केला होता, म्हणजे सगळं पाकिस्तान आणि तो सगळा जो इश्यू झालेला आपला, अवघ्या 30 किमीवर चीनचा आर्थिक प्रकल्प आहे तिथं बालाकोटमध्ये. जर तिच्यावर अटॅक झाला असता तर चीनचा बराच लॉस झाला असता. आणि हा सगळा विचार करून सुद्धा चीन भारताच्या अगेन्स्ट त्याला आकस असू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की मोठ्या प्रमाणावर शेजारी राष्ट्रांमध्ये चीनने गुंतवणूक केलेली आहे, भारताला घेरलेलं आहे, त्या सगळ्याच इथं त्यांनी गुंतवणूक करून ठेवलेली आहे. छोटे छोटे, एकतर आपल्या शेजारी जे राष्ट्र जे आहेत ते सगळे छोटे, म्हणजे चहा करायची तर दूध नाही, कोणाकडे साखर नाही, कोणाकडे चहा नाही, आणि अशा याच्यात चीन मदत करतं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की भारताला संरक्षणदृष्ट्या खूप म्हणजे सावध राहणं गरजेचं आहे. संरक्षणावर आपल्याला जो निधी आहे तो आपण एवढ्या याच्यात वाढवलेला नाही आहे. चीनचा आपल्या 4 पट निधी तिकडं वापरला जातो. कुठं काटकसर करता येऊ शकते याचाही विचार करणं गरजेचं आहे. शेकटकर समिती MCQसाठी लक्षात ठेवा. शेकटकर समितीने जे काही शिफारसी केलेल्या आहेत निधी वापरण्यासंबंधी, त्याचा आपण विचार केला पाहिजे. आता चीनची कोंडी कशी होऊ शकते बरं. एकतर चीनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की चीनमधल्या लोकांना असं वाटू शकतं की एक चालकांवरती राजवटीकडं जिनपिंग पुन्हा नेत आहे. ही भीती चीनमधले विद्यार्थी, बुद्धिजीवी, पत्रकार यांच्यामध्ये आहे. आणि तो असंतोष तिथं आहे, कारण जिनपिंग यांनी अध्यक्षपदाची जी अमर्याद काळासाठीची योजना तिथं बनवून ठेवली, तिच्यामुळे बऱ्याचशा लोकांना तो त्रास होतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019मध्ये जवळपास 17 ते 20 दशलक्ष बेरोजगार चीनमध्ये होते. आता तिथं 70 ते 80 दशलक्ष बेरोजगार आहे. त्याच्यामुळे कम्युनिस्ट पक्षावरचा दबाव जास्त आहे. म्हणजे चीन जे दाखवतं तर त्याच्या पलीकडचं जे वास्तव आहे ते भयानक आहे चीनमध्ये. लिटरली चीनचं जे सोशल स्ट्रक्चर आहे ते कंप्लीट हललेलं आहे. आणि तुम्ही विचार करू शकता 70 ते 80 दशलक्ष बेरोजगार म्हणजे किती वाईट परिस्थिती. आता ह्या असंतोषाचा कसा फायदा घेता येईल, आता याचा विचार भारताने केला पाहिजे. किंवा शिजियांग प्रांत जो आहे तिच्यातला विगुर नावाचे जे अल्पसंख्याक लोक आहेत, विगुर, त्यांच्यामध्येही रोष आहे. दलाई लामा शांततेच्या मार्गाने जाऊ इच्छितात म्हणून तिबेट शांत आहे. त्यांच्या अन्वयांना त्यांनी शांत ठेवलेलं आहे, नाही तर चीनला अजून प्रॉब्लेम आले असते. आता सगळ्यात महत्त्वाचा हिस्सा की तिबेट आणि शिंजियांग हे 2 प्रदेश चीनचा निम्मा हिस्सा ठरतो. आणि इथं जर अशांतता निर्माण झाली तर त्या केसमध्ये चीनला हे सगळं जड जाऊ शकतं. आता चीनच्या ह्या सगळ्या ज्या कमतरता आहेत की म्हणजे एकीकडं की एकाधिकारशाहीकडे जाणं, बेरोजगारी, त्याच्यानंतर हे जे काही तिथल्या अल्पसंख्याकांमधला असणारा असंतोष, या सगळ्या गोष्टींचा फायदा करून घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की या सगळ्या याच्यामध्ये की चीनशी शत्रुत्व न करता सहकार्याची भूमिका भारताला ठेवली पाहिजे, हे खरं आहे. पण दूरसंचारसारख्या कंपन्यांमध्ये त्यांना येऊ देता कामा नये, कारण तिच्यामुळे ऑब्वियसली आपल्या त्या पर्टिक्युलर दूरसंचारच्या याच्यावर त्यांचे वरचष्मा राहील. HDFC बँकेमध्ये चीननी गुंतवणूक केली होती, ते धोक्याची घंटा होती. आता याच्यामध्ये एक उदाहरण यांनी दिलेलं आहे की ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना बँक रूम ऑपरेशनसाठी 70 ते 80% चीनी कंपन्या कार्यरत आहेत, ते काम हेल्प करतात तिच्यामध्ये. चीनी कंपन्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर यंत्र विकतात आणि ते लोनसुद्धा देतात. आता इथं एक महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की चीनचं मेट्रो, दिल्ली मेट्रोचं काम चालू असताना तिच्यात चीनी यंत्र वापरली गेलेली आहे. आणि एक दिवस काम सुरू असताना यंत्र बंद पडलं. का बंद पडलं, तर पैसे भरले नव्हते म्हणून चीनी कंपनीने यंत्र बंद करून टाकलं. याचा अर्थ मेट्रोने पैसे भरल्याशिवाय ते चालू होणार नव्हतं, त्यांनी भरल्यावर ते चालू झालं. म्हणजे रिमोटच्या आधारे यंत्रच त्यांनी नियंत्रणात ठेवलं होतं आणि ते बंद पाडलं होतं. मग हा धोका आपण तंत्रज्ञान कंपन्यांच्या बाबतीत पर्याय शोधणं आणि हा धोका समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे यंत्रविषयक अभियांत्रिकी क्षेत्र जे आहे तिच्यात मोठ्या प्रमाणावर चीनची गुंतवणूक आहे. टर्बाईन चीनच बनवतं.
मोठे उद्योजक असतील, व्यापारी, ते चीनी बँकेकडून खूप कर्ज घेतलेली आहेत. त्याच्यामुळे तो गट चीनच्या फेवरमध्ये असतो. लॉबिंग करतात उद्योजक. तर ह्या गोष्टी बाजूला टाकल्या पाहिजेत. 6 वर्षात खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक चीनने भारतात केलेली आहे, त्याचा विचार करणं. सायबर क्षेत्र जे आहे त्याच्यातही चीन मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वापरतो. म्हणजे आता दलाई लामा आणि भारताला लक्ष बनवण्यासाठी 40,000 लोक काम करत असतात सायबर याच्यातले. तुम्ही विचार केला पाहिजे. त्यामुळे सायबर हल्ले आणि एकंदरच सायबर संबंधीचे जे इश्यूज आहेत त्या याच्यावर पण आपल्याला काम करावं लागेल. सो जयदेव रानडेंचं हे आर्टिकल खरंच खूप महत्त्वाचं आहे आपल्या सर्वांसाठी. तर अशा पद्धतीचे महत्त्वाचे आर्टिकल आपण डिस्कस करत राहू. स्पॉटलाईट बरोबर जोड